महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। पुणे पंढरपूर महामार्गावरील पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। स्थानिक भूमिपुत्रांना टोल मध्ये सवलत मिळावी तसेच कायमस्वरूपी टोल माफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व जेजुरी देव संस्थानचे माजी विश्वस्त संदीप जगताप आणि शिवराज झगडे यांनी केले असून सर्व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान स्थानिक नागरिकांनी आपला तीव्र रोष व्यक्त करत प्रशासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी उपस्थित आंदोलकांनी आजपासून कोणताही टोल न भरण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला। तसेच बेलसर येथील टोल प्लाझा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। स्थानिकांच्या या एकजुटीमुळे परिसरात आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून पुढील काळात आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे। अडचण म्हणजे दोन्ही साईडला रोड कमी आहे, ते साईडला 800 वर्ष अडकतो असं आहे। आता तुमचा अर्ज कुठला काय? हा कुठला आमचा आता जे टोल असे करतात हे कट करतात टोल ते जरा हेच काही जागा ठेवा ना, गाडी पास झाली पाहिजे। तुमची गाडी बसतच नव्हती, एक मोठी गाडी आहे, त्यांनी त्या पद्धतीची जागा इथे टोल दिला का तुम्ही? आम्ही साईडला टोल दिला, तुम्ही टोल किती दिलाय? टोल आता ते फास्टॅगला आहे, फास्टॅग अच्छा, आम्ही साईडच्या लाईन इथनं जातो, पण तिकडे बंद केलं म्हणून आम्हाला इकडून बसायला लागलं। ओके ओके। नमस्कार। आज अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी जवळील बेलसर टोल प्लाझा या ठिकाणी तमाम पुरंदरवासियांच्या वतीनं अन्यायकारक असलेल्या या टोल नाक्यावर आम्ही आंदोलन करतो। आमची मुळातच मागणी अशी आहे की ही टोल दहाड आपण टाकले आमच्यावर, ज्या शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या दौडीमोल भावाने जमिनी घेतल्या आणि पुन्हा त्यांच्याकडून औरंगजेबाचा जिजिया कर तुम्ही वसूल करताय। अतिशय भयानक परिस्थिती या पुरंदर तालुक्याच्या भूमिपुत्रावर तुम्ही आणून ठेवली। अनेक वेळा विनंती करतोय की आम्ही आमच्याकडून टोल घेऊ नका, परंतु दंडेशाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं टोलवाटोलणी केली जाते। कुठलीही या ठिकाणी पुरंदरवासियांना साथ दिली जात नाही। त्यामुळे निश्चित तमाम पुरंदरवासियांच्या मनामध्ये संतापाची भावना आहे। त्यामुळे आता ही टोल माफी तर झालीच पाहिजे, परंतु अन्यायकारक असलेला भौगोलिक परिस्थिती नसताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने इथं टोल प्लाझा टाकलाय। हा टोल प्लाझात आता स्थलांतरित करण्याचं आंदोलन भविष्य काळात आम्ही उभं करणार आहोत। टोल माफीच्या माध्यमातून आम्ही सांगतो, महात्मा गांधींनी असहकार चळवळ चालू केली। गांधीजींच्या असहकार चळवळीचा आम्ही त्या ठिकाणी अनुकरण करणार आहोत आणि आजपासून असहकार आंदोलन म्हणजे आम्ही टोल भरणार नाही, आम्हाला टोल माफी तुमची नको, आम्हीच भरणार नाही, ही भावना आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।